सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने टी20 क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकला. ही आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. परंतु मुंबईमध्ये विश्वकपची ट्रॉफी आणल्यानंतर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन झालं, हे सर्व जगाने पाहिलं. त्याबद्दल सोशल मीडियामध्ये जी पोस्ट व्हायरल होत आहे, त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, ही फोटो अतिशय काळजीपूर्वक बघा. ही फोटो आपल्याला काय सांगते? टीम इंडिया जेव्हा भारतात परतली होती, तेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर एक खूप मोठे सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. अतिशय मोठी आणि चिक्कार गर्दी या सेलिब्रेशनला उसळली होती. लोकांनी ज्या पद्धतीने भारतीय टीमचे स्वागत केलं, हे सुद्धा विशेष उल्लेखनीय होतं. परंतु आपल्याला खरीच गरज असते तेव्हा हे लोक कुठे असतात? शासनाने अजूनपर्यंत पाहिजे तशी कर्मचारी भरती केलेली नाही. शासनाने अजूनपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही. जर आपण सर्व आमदार खासदारांचे वेतन व भत्ते बघितले तर आपल्याला शॉकच बसेल. परंतु हे लोक या संदर्भात रस्त्यावर येणार नाहीत. आजच्या घडीला ज्या पद्धतीने कंत्राटी भरतीचे पूर आलेले आहे, त्याबद्दल अजूनही पाहिजे तसा विरोध दिसला नाही. ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवक भरती आलेली आहे, जसे शिक्षण सेवक, कंत्राटी ग्रामसेवक, कृषी सेवक आणि आता तर भारतीय सैन्यामध्ये सुद्धा कंत्राटी भरतीच्या श्री गणेश झालेला आहे. जर सर्वच ठिकाणी सेवक भरती असेल तर मग आमदार आणि खासदारांची सेवक भरती का नाही? जसे आमदार सेवक, खासदार सेवक आणि यांनी सुद्धा 3 वर्षे सेवक कालावधी पूर्ण केल्याशिवाय यांना यांचे वेतन व भत्ते देण्यात येऊ नये. पण याबाबतीत बोलणार कोण? जनतेने याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. महागाई विरोधात जनता रस्त्यावर नाही, बेरोजगारी विरोधात जनता रस्त्यावर नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद करणाऱ्या पेपरफुटीबाबत जनता रस्त्यावर नाही, न्यू एज्युकेशन पॉलिसी, खाजगीकरण च्या विरोधात मात्र जनता रस्त्यावर नाही, नीट एक्झाममध्ये झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात जनता रस्त्यावर नाही आणि वर्ल्ड कप मध्ये खेळून मालामाल झालेल्या क्रिकेट खेळाडूच्या स्वागतासाठी मात्र जनता लाखोच्या संख्येने रस्त्यावर. मित्रहो, एवढीच गर्दी आपण आपल्या मागण्यांसाठी केली तर शासनाला आपले मागणे मान्यच करावे लागेल. तुम्ही स्वतः विचार करा, आपण कुठे आहोत?